नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं स्वाईस खाणे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे रस्सा मेथी। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे ही मेथी दिसायला जेवढी छान दिसत आहे तेवढीच टेस्टी लागते आणि शक्यतोवर ही मेथी तुम्ही भाकरीसोबत जर खाल्ली ना तर एवढी चविष्ट लागते की तुम्ही खरंच पुन्हा पुन्हा बनवायला नाही। पाहूया आपण आता मेथीची रेसिपी। तर सर्वात अगोदर आपण मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती कट करून घेतलेली आहे। कट करताना आपल्याला ती जास्त बारीक कट नाही करायची। तर आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत। त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे। आता आपण तेल टाकलेले आहे 3-4 चमचे आणि तेल टाकले की आपण मोहरी आणि जिरे छान तडतड दिले। त्याच्यानंतर आपण लसणाची पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे। ही लसणाची पेस्ट छान थोडीशी लालसर दिसायला लागली की आपल्याला याच्यामध्ये मेथी घालायची आहे। आता आपण ही कट केलेली मेथी ह्या फोडणीमध्ये घालून हलवून घेणार आहे छान। आणि ही हलवत असतानाच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मेथी छान वाफली जाते। मेथी आपण फोडणी घातल्यानंतर मस्त तेलात परतून घ्यायची, कारण आपल्याला मेथीचा कलर एकदम हिरवागार दिसला पाहिजे। तर ती मेथी जेव्हा तेलामध्ये छान परतल्या जाईल ना तर तेव्हाच मेथीला हिरवा कलर येतो, नाहीतर मग मेथीचा कलर जो आहे तो थोडासा पिवळसर बनतो आणि मग ती भाजी दिसायला पण छान दिसत नाही आणि तिची चव पण एवढी छान लागत नाही। तर आता आपण मेथी छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे। नंतर आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि तिखट जे आहे ते आपल्याला थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण ही रस्सा मेथी बनवत आहोत। ह्या मेथीमध्ये लाल तिखट जे आहे ते 1.5 ते पावणे 2 चमचे घातलेलं आहे, कारण ही भाजी तिखट असेल ना तरच चवीला जास्त छान लागते। आणि मुगाची डाळ जी आहे ते एकदम पाव वाटी असत आणि आपण आता याच्यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आपण पाव किलो मेथी घेतलेली आहे, त्यासाठी मी एवढं प्रमाण घातले तर ते एकदम योग्य प्रमाण होतं। आणि आता आपली भाजी आपण त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून शिजायला घातलेली आहे। आता ही भाजी खूप पटकन शिजते आणि खूप पटकन तयार होते। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा, खूप चवीला छान लागते। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा। तुम्ही आता पाहू शकता आपली भाजी कशी दिसत आहे, खूप छान कलर आलेला आहे भाजीला आणि भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते चवीला। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवा आणि ट्राय करा। तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।